इचलकरंजी महापालिकेच्या मालकीच्या एका इमारतीच्या आवारात आज सकाळी खुनाची घटना घडली। दारू पिताना झालेल्या वादातून सफाई कर्मचारी विकी अग्रवाल याच्या डोक्यात दगड घालून त्याचा जीव घेतला। इचलकरंजीतील शांतीनगर ते इंदिरानगर रस्त्यावरील महापालिकेच्या इमारतीच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात एक युवक पडल्याचं आज सकाळी काही नागरिकांना दिसून आलं। त्याबद्दल गावभाग पोलिसांना माहिती समजताच पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पोलिसांना रक्तानं माखलेले दगड, सिगारेट, मद्याच्या बाटल्या दिसून आल्या। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रिमोन आवळे याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली। मंगळवारी रात्री विकी अग्रवाल, रिमोन आवळे, आलोक देवर्षी यांच्यासह चौघे जण मद्यप्राशन करत बसले होते। किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि संतापलेल्या तिघांनी विकीच्या डोक्यात दगड घातला। दगडाच्या वर्मी घावामुळे विकीचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी रिमोन आवळेसह दोघांना ताब्यात घेतलंय, तर तिसरा संशयित आलोक देवर्षीचा पोलीस शोध घेत आहेत। दरम्यान महापालिकेच्या अनेक इमारतींच्या परिसरात अशा प्रकारची टोळकी दारू पिण्यासाठी येतात। त्यांच्यातील वादामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो, त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे।